काय झालं? उतर गाडीतून। हे बघ शिवा, मी तुझ्याशी लग्न भाऊंच्या बोलण्यावरून केलंय। त्यांना मी प्रॉमिस केलं होतं म्हणून केलंय आणि त्यांना मान द्यायचा म्हणून। इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, सो गाडीतून उतर। असं का बोलतोय? हे बघ, मला कधीच लग्न करायचं नव्हतं तुझ्याशी शिवा, पण तू हे घडवून आणलंयस। गुड फॉर यू। झालं ना सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे झालं। तू खुश असशील ऑब्व्हियसली, चांगलं आहे तुझ्यासाठी। खरंच असं काही मुद्दाम केलं नाहीये। मला माहिती आहे शिवा, तू ऍक्सेप्ट नाही करणार आहे, पण हेच सत्य आहे आणि मला तुझ्याशी आता बोलायचंही नाहीये। आणि दिव्या जरी पळून गेली असली ना तरी माझं प्रेम होतं तिच्यावर। आणि शेवटी मलाही माहिती आहे कितीही तू नाही म्हणलंस तरी यात तुझा काहीतरी हात होताच। ती पळून गेली असली तरी तूच काहीतरी केलं असणार आहेस, तिच्याशी बोलली असशील, तिला धमकावलं असशील। तू गुंड आहेस शेवटी, काही करू शकतेस तू। का बोलतोयस असं? का वागतोयस? मी खरंच भाऊंनी सांगितलं म्हणून हे सगळं। नकार देऊ शकली असतीस त्यांना, पण नाही दिलास ना स्वतःच्या स्वार्थासाठी। असं काही नाहीये आशू, तुझ्या पत्रिकेत जे होतं ते। माझ्या पत्रिकेत जे होतं ना ते मी बघून घेतलं असतं शिवा, माझं नशीब आहे। तुला मध्ये मध्ये करायची काहीच गरज नव्हती। तेव्हा मला शिवा या गोष्टीवर कॉन्व्हर्सेशनच नाही करायचं आता। तू प्लीज गाडीतून उतर, नाही तर मला तुला हाताला धरून बाहेर काढावं लागेल, मग तुझा इगो हर्ट होईल। जास्त खुश होऊ नको, मी भाऊंना वचन दिलंय म्हणून तुझ्याशी लग्न करतोय। नाही तर तुझ्याशी लग्न काय, तुझं तोडलंही पाहिजे इच्छा नाही माझी। इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, तो गाडीतून उतर। आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी असं आलं ज्याने मला समजून घेतलं। माझं राहणं, माझं वागणं सगळं त्याला पटत होतं, आवडायला लागला होता मला आशू। त्याचं माझ्यावर प्रेम नसलं तरी त्याची मैत्री हवी होती मला। ना प्रेम मिळालं, ना मैत्री टिकली, ना मी घरी जाऊ शकत, ना ज्या घरची सून आहे तिथे जाऊ शकत। आता नक्की काय करू मी, कुठे जाऊ? एवढी मोठी चूक केली आहे का मी? हो, माझं आहे आशूवर प्रेम, खरंच आहे, पण ते अशा पद्धतीने कधीच नको हवं होतं। आशूला तर माझं तोंडही बघायची इच्छा नाही। हे सगळं घडलं तर खरंच माझी चूक नाहीये। मी फक्त रामभाऊ म्हटले म्हणून उभी राहिले, म्हणून काय आता आयुष्यभर भोगायचं आहे का सगळं? आणि हे सगळं माझ्याच वाट्याला काय हवं? शिवा, काय झालं? काहीच नाही पप्पा। प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार का धरतेस? मग काय करू? मीच चुकीची असं वाटतंय मला। का मी त्याच्याशी मैत्री केली, का मी माझ्या प्रेमाची कबुली दिली, मला नाही कळतंय। तुमचं वचन नाही पूर्ण करू शकले, दिव्याचं लग्न नाही लावू शकले। दिव्याच्या लग्नासाठी खूप प्रयत्न केलेस तू। अरे बाळा, स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलंस तिच्या लग्नासाठी। अहो, तिचं लग्न सोडून मी माझं लग्न करते केलं। माझं होतं आशूवर प्रेम, पण मला हे असं लग्न नव्हतं करायचं। बाळा, तुझी नशिबात जे होतं ना तेच घडलंय। चांगली गोष्ट आता हीच आहे, जो माणूस तुला जोडीदार म्हणून हवा होता त्याच्याबरोबर तुझं लग्न झालं।
स्वतःला का दोष देतेस? पण पप्पा, मी तुम्हाला वचन दिलं होतं ना. या कुटुंबाची मी काळजी घेईन असं वचन तू मला दिलं होतंस, ते तू पाळलेस. ह्यात तुझा काही एक दोष नाहीये. अगं, तू तुझ्या कुटुंबासाठी उभी राहिलीस खंबीर हो. एक बाई काय काय करू शकते हे दाखवून दिलेस तू या जगाला. तुझ्या हातात मी कड घातलं ना, त्या हाताची ताकद पाहिली मी. शिवा, हे बाळा, अजिबात रडायचं नाही. अरे, तुझं आनंदी राहणं फार फार गरजेचं आहे. आज जेव्हा हे घडलं तेव्हा तुझी आई आजी फार खचून गेले होते, पण तू उभी राहिलीस म्हणून आज त्यांचा मान राखला गेला. मी तुला नेहमी सांगत आलोय, कधी खचून जायचं नाही, माघारी जायचं नाही, शांत नाही राहायचं, नाहीतर तुला नेहमी यांचं ऐकून घ्यावं लागेल. आज तुझ्यावर जे काही घडलंय ना, ते सत्य आहे आणि तुला आता ह्याच्या बरोबरच जगायचंय आणि ह्या परिस्थितीत तुलाच लढा द्यायचा आहे. एक लक्षात ठेव बाळा, याच्या पुढे तुला फक्त स्वतःचा विचार करायचा. आज जेव्हा त्या घरी जाशील ना, तेव्हा स्वतःला सांभाळ आणि जे होईल त्याला मान्य कर आणि पुढे जा. आता अजिबात मागे वळून बघू नकोस. नाही, आता माघार घ्यायची नाही. हे शिवाय बघ, मला माहिती आहे सगळं चांगलं होणार आहे. आणि तुझा पप्पा आहे ना तुझ्या बरोबर. पप्पा, तुमची शिवा कधीच मागे नाही फिरणार, कधीच नाही. इथे का आलोय आपण? काय म्हणजे? लग्न करायला? नाही या चंदन, मी इथे लग्न नाही करणार आहे. वेडा आहेस का तू? का? काय हरकत काय? काय हरकत आहे म्हणजे? इतका मोठा बंगला आहे ना तुझा, आणि तुझ्या घरचे कुठे आहेत सगळे? आपण दोघच मंदिरात लग्न करणार आहोत. अजिबात नाही. तिथे बघितलंस ना, अख्खं रिसॉर्ट बुक केलं होतं. किती डेकोरेशन होतं, लाइटिंग्स होत्या. तीच लाइटिंग बंद करून तुला पळवून आणलं इकडे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव दिव्या, तुला तिकडच्या गोष्टी इकडे करायच्या आहेत का? तिकडच्या गोष्टी सोडशील तेव्हा इकडच्या गोष्टी तू एन्जॉय करू शकशील. कळतंय? अरे पण तरी नाही, इथे नाही. मूर्ख आहेस का तू? दिव्या थोडं समजून घे ना प्लीज. काय समजून घ्यायचंय चंदन? मला वाटलं होतं तू तुझ्या बंगल्यावर घेऊन जाशील, तिथे सगळी व्यवस्था केली असशील, पण नाही, तू इथे आणलेस मला. हे असं लग्न ना फक्त फिल्म मध्ये बरं वाटतं. अगं, आपलं लग्न काय फिल्म पेक्षा कमी आहे का? घर मांडवातनं पळवून आणलं तुला. अरे पण तिथे लोक तरी होते. इथे आपण दोघच. तुझ्या आई बाबांना तरी बोलवायचंस. ते कसं येणार? का? अगं दिव्या, आई बाबांना अचानक परदेशात जावं लागेल आणि आपलं हे सुद्धा अगदी गडबडीत ठरलं ना. काय करणार आता तू मला सांग? दोघांसाठीच रिसॉर्ट बुक करून काय करायचं? म्हणून विचार केला की मंदिरात लग्न करू. अगं, उलट मंदिरात आपण देवासमोर अगदी प्युअर पद्धतीने लग्न करू शकतो. कळतंय तुला? आणि एकदा आई बाबा आले की आपण मोठं रिसेप्शन करूच की. अगं, 4 दिवस रिसेप्शन. काळजी नको करू तू. मस्त सेलिब्रिटीज येतील, स्टार्स येतील, मजा येईल एकदम. काय दिव्या, मी तुला प्रॉमिस करतो, आपण ना हे सगळं करू. पण एक गोष्ट लक्षात घे की आता आपल्याला लग्न करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुझी आई, तुझी आजी सगळेजण तुला शोधत असतील, स्पेशली तुझी बहीण आणि पोलीस सुद्धा. त्यांनी आपल्याला शोधायच्या आत आपण लग्न केलेलं कधी बेटर आहे. हा दिव्या, अगं दिव्या थांब ना. दिव्या काय झालं? चंदन, नेहमी कसं तुझ्याकडे काहीतरी असतंच. तू म्हणालास तसं वागले ना मी. आले ना तुझ्यासाठी पळून. मग एवढं करू शकत नाहीयेस तू माझ्यासाठी. नेहमी मीच काय ऍडजस्ट करायचं? अरे
अगं दिव्या, मला सुद्धा कुठल्या गोष्टीची घाई नाहीये, पण तू प्लीज एक गोष्ट समजून घे ना. लग्नातनं पळून आली असती, तुझ्या घरच्यांनी त्या देसाई कुटुंबासमोर गोंधळ घातलाय, ते लगेच आपल्याला शोधायला लागतील. त्यात तू त्यांना सापडलीस तर तुला परत तिकडे जावं लागेल. तयार आहेस का तू त्यासाठी? हे मी शेवटचं ऍडजस्ट करते. हा, ह्या पुढे मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही. ठीक आहे, हे शेवटचं बस. चल. आई चहा. बरं झालं बाई चहा आणलास ते. डोसकं इतकं धरलंय, जरा चहा प्यायलाय उतरल. आई पोचले असतील ना एवढ्याला? होय, गृहप्रवेश पण झाला असेल बघ. शिवानी आशुतोष देसाई झाली असेल आता. वंदी, काय ग, काय झालं? आई खरंच मी शिवानीच्या बाबतीत खूप चुकले हो. वंदे, अगं झालं गेलं, गंगेला मिळालं. आई माझं मन मला खातंय ना. मी आयुष्यभर तिला दोष देत राहिले, बोल लावत राहिले, पण आज तिने आपल्या घराची अब्रू वाचवली. ती आपल्यासाठी उभी राहिली तिथे. वंदे, मी नेहमी म्हणायची का नाही तुला का माझी शिवा लय समजूतदार आहे, तिला सगळ्यातलं समजतंय बघ. समंजस आहे पोरं ग. तिच्या राहणीमानावर जाऊ नगस बरं का. हा, खरंय आई, तिच्या आयुष्याचा एवढा मोठा प्रश्न तिने अगदी सहज वाटेल असा सोडवला. आज आपल्यावर अशी वेळ आली तेव्हा ती तिथे उभी राहिली. मला ना वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते हो. त्या घरातली माणसं तिला समजून घेतील ना? वंदी, टेन्शन कशा पायी घेतेस तू? अगं रामभाऊ आहेत की तिथं. खरंय तुमचं, रामभाऊ आहेतच, पण मला खरं टेन्शन आहे ते सीताईंचं. घरातल्या कर्त्या स्त्रीला आपलंसं करून घेणं गरजेचं आहे ना. आणि जोपर्यंत सीताई शिवानीच्या बाजूने होत नाहीत ना, तोपर्यंत शिवानीलाच सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. तू काळजी करू नकोस. अगं आपली शिवा समद्यासनी आपलं करून घेईल बघ. लय पिरमळ आहे ती, तिला हिकाला उजतच आहे का समद्यासनी कसं आपलं करून घ्यायचं. ती समद्यांवर प्रेम करणार बघ आपली शिवा. नग काळजी करूस. आणि हे बघ, तिला जेव्हा केव्हा आपली गरज वाटेल का नाही, आपण हाव की तिच्या बरोबर. मग काळजी कशा बाई करायची? काय समद चांगलं होणार आहे. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं वधूने आधी वराला हार घालायचा. आता तुम्ही वधूला हार घाला.
तुम्ही पती पत्नी झालेले आहात. दोघांनी देवीचा आशीर्वाद घ्या. देवा, आता मी चंदनच्या घरात जाऊन राणीसारखं राज्य करेन. येस, फायनली दिव्या माझीच झाली. आता अगोदर मॅडमला कळवायला हवं. सुखी राहा आणि सुखाने संसार करा. अरे लक्ष्मण, अरे जरा बघ का उशीर होतो या दोघांना. कुठवर आले पोहोचले बघ. हो, मी फोनच ट्राय करतोय. काही नेटवर्कचं काही मी बघतो. सीता, आपण गृहप्रवेशाची तयारी करून घेऊया का? म्हणजे पुन्हा घाई व्हायला नको. मला काही विचारू नका. मला विचारून त्या मुलीला बोल्यावर उभं केलं होतं. मग आताही काही विचारू नका. मी काही करणार नाही. तुम्ही करा काय ते. असं काय करतेस सीता? तुला मी एवढं सगळं समजावून सांगितलं तरी तू अडून बसतेस. हे बघ, शिवानं आपल्या आशूसाठी खूप काही केलंय. शिवा आपल्या या घरासाठी खूप चांगली सून होणार आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्हाला हे सगळं बरोबर कसं वाटतंय आणि तुम्ही मला समजवताय. कारण मी फक्त आशूचा विचार केलेला नाहीये, मी त्या दोघांचाही विचार केलाय. आणि ते दोघंही एकमेकांसाठी पात्र आहेत, योग्य आहेत. आणि हे जर तू समजून घेतलंस ना तर तुलाही समजून घेईल. आई, तुझे आधी लग्न मोडलं होतंस ना, ते पुन्हा जुळवायलाच नको होतं. तोच योग्य निर्णय होता तुझा. आता हे सगळं कुणाच्या अंगाशी आलंय? आपल्याच ना. मी काय म्हणते, आता जे काही झालं ते झालं, पण तिच्या स्वागताची तयारी तर आपल्याला करायलाच हवी ना. उर्मिला, मग तू कर स्वागताची तयारी. मला यात पकडू नका, धरूच नका. सीताई, अगं असं काय म्हणतेस? सुनेचा गृहप्रवेश करायचा आहे आणि तुझ्याशिवाय तो कसा होणार ग? बरोबर बोलतेस उर्मिला. आशू आपला मुलगा आहे, शिवा आपली सून आहे, आणि आता आपण त्यांच्याशी असं वागणार आहोत का? जा, तू तयारीला लाग. संपदा, जा बरं, आईला मदत कर. हो, मी तिला माझी सून मानत नाही, त्यामुळे मी काहीही करणार नाही. अगं, घरात लक्ष्मीच येणार नसेल तर कसलं स्वागत? भाऊ, तुम्हाला अजूनही कळत नाहीये का तुम्ही किती मोठी चूक केलीये? अहो, ज्या घरातली मुलगी पळून गेली आहे ना, त्या लोकांनी त्याच घरातली दुसरी मुलगी आपल्या गळ्यात बांधली आणि त्या लोकांनी सरळ सरळ फसवलंय आपल्याला. भाऊ, आशूशी बोलणं झालंय. 5 मिनिटात पोहोचतोय तो. ग्रेट. ठीक आहे. आणि कीर्ती, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं ना तर आपण त्यांना निवडलंय, त्यांनी आपल्याला नाही. आणि ती आता आपल्या घरची सून आहे हे तू लक्षात ठेव. तुमच्यापैकी कुणालाही तिचं स्वागत करायचं नसेल तर हरकत नाही, मी माझ्या सुनेचं स्वागत करीन.
परमेश्वरा, आयुष्यात प्रत्येक निर्णय अगदी तंतोतंत योग्य घेणाऱ्या भाऊंसमोर अशी कोणती अडचण आली की या अशा मुलीला आपल्या घरचा उंबरठा ओलांडून येण्याची मुभा दिली त्यांनी?